शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे। कारण रेशन कार्ड धारकांना आता अन्नधान्याऐवजी रोख पैसे हे दिले जाणार आहे। हे आधीच दिले जात होते, परंतु त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तो शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। 20 जून 2024 रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। रकमेत सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे जी योजना होती ती लागू करण्यात आलेली आहे। त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थी आहे, तर त्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची म्हणजेच डीबीटीची योजना ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तर आता प्रत्येक वर्षी यामध्ये जी आहे तर सुधारित वाढ करण्यात येणार आहे, त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भातील हा GR आहे। म्हणजेच आधी प्रति लाभार्थी जे 150 रुपये मिळत होते त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे। त्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आधी जे 150 रुपये प्रति लाभार्थी मिळत होते, तर या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थी आहे, तर त्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी, अशा प्रकारचा हा GR आहे। तर GR ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तो GR तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून पाहू शकता। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।